तर आत्ता बरोबर 3 वाजलेत आणि जस्ट मी आली बाहेरून. जातेवेळी ह्यांच्यासोबत गेलेली, येतेवेळी रिक्षाने आली घरी आणि आल्यानंतर जस्ट फ्रेश झाली. आता दूध गरम करायला ठेवलं आहे. 3 वाजलेत. अजून ग्रेशू यायला टाईम आहे, कारण ग्रेशू 4:30ला येते घरी. तर अजून आहे 1.5 तास. तर त्याच्यामध्ये माझी जी काही छोटी मोठी कामं आहेत यूट्यूबशी रिलेटेड, ती मला आता करून घ्यायची आहेत. आणि आवाज थोडासा आज बरा आहे. म्हणजे तब्येत आता 5-6 दिवस मी अजिबात व्हिडिओ बनवलेले नव्हते. लास्ट व्हिडिओ मी माझ्या बड्डेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 तारखेला बनवला होता. त्याच्यानंतर मी अजिबात शूट केलेलं नाही आहे. डायरेक्ट आज 25 तारीख आहे, तर मी आज शूट करते. आज थोडीशी तब्येत माझी बरी हो झाले. आणि साफसफाई करणं खूप महागात पडलं मला, कारण त्याच्यामुळे परत इन्फेक्शन इतकं वाढलं की पूर्ण घसा बसला आणि खोकला इतक्या प्रमाणात वाढला. त्याच्यामुळे पूर्ण तोंडाची टेस्ट गेली आणि खूप जास्त त्रास व्हायला लागला गोष्टींचा. खूप जास्त गोष्टी डिफिकल्ट पण झाल्या. कंटिन्यू दवाखाना चालू होता. 5 दिवस कंटिन्यू मी डॉक्टरकडे जात होती. आणि आज कालपासून थोडंसं रिलीफ आहे, म्हणून मग आज थोडा व्हिडिओ मी म्हटलं छोटासा एक व्हिडिओ शूट करून टाकावा, म्हणून मग मी आजचा व्हिडिओ शूट करते. तर आता झाले संध्याकाळ आणि इथं मी दूध गरम करायला ठेवलं आहे. आत्ता भरपूर पाऊस पडून गेला, म्हणजे जवळजवळ 1 तास झालेला आहे पाऊस पडून, म्हणून थोडं सुकलेलं दिसतंय तुम्हाला. ऊन आणि पाऊस असं वातावरणामुळे इतक्या तब्येती बिघडायला लागल्यात लोकांच्या की काय सांगायलाच नको. इथं माझं एक पार्सल आलं होतं मिशोवरून. मी सध्या खूप सारी पार्सल मागवली होती. माझ्याच लक्षात नव्हतं काय आलं आहे. ओपन करून बघितल्यानंतर आठवलं की अरे मी हे पण मागवलेलं. आणि ही ग्रेशूला उघडून बघायची इतकी घाई होती. आल्या आल्या तिनं पहिला ते उघडायला लावलं आणि त्याच्यानंतर काही बँगल्स तिनं काढल्या आणि ती घालून ठेवायला लागली. तर ह्या बँगल्स सध्या मी अशा ठेवत होती डब्यामध्ये, आणि त्या पेपरमध्ये रॅप करून ठेवताना ना लक्षातच येत नव्हतं. त्याच्यामुळे हा डबा मी मागवला होता. छान होता, क्वालिटी छान होती. आणि ह्या संध्याकाळच्या स्वयंपाकाची म्हणजे तयारी चालू आहे. बाय.